निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, नांदतो केवळ पांडुरंग. सर्व रसिक प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या भक्तिमय शुभेच्छा. आषाढी एकादशी अर्थात आषाढ शुद्ध एकादशी, समतेचे आणि मानवतेचे महत्त्व सांगणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या पंढरीचा हा वारीचा दिवस. एकादशी हे विष्णूंचे व्रत आहे असं मानतात. आषाढी एकादशीचे पौराणिक महात्म्य तर मोठे आहेच, परंतु महाराष्ट्रात याला सणांचे महत्त्व लाभले. ते समतेचा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वर तुकोबांच्या वारकरी संप्रदायामुळे. वारकरी म्हणजे कोण? हातात टाळ, गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला बुक्का एवढेच प्रतीक नव्हे, तर भक्तीचं समाधान आणि संसारातील आनंद या दोन्ही गोष्टी पारड्यात समान ठेवायला शिकवणारे ते वारकरी. तर मग श्रोते हो, या वारकऱ्यांसोबत वारीचा आनंद अनुभवण्यासाठी आपणही सामील होऊयात. चला तर मग. हो, पण थांबा, त्याआधी हा विठ्ठल आहे तरी कोण आणि इतक्या वर्षांपासून हा त्या विटेवर का बरं उभा आहे, हा प्रश्न तुम्हालाही नक्कीच सतावत असेल, नाही का? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात आपल्याच या छोट्या वारकऱ्यांकडून. रमा, ए रमा, लवकर बाहेर ये, दिंडी आली आहे बघ. दलिता वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. खांदी पताका घेऊन वारी तुळशीची शोभे गळा, गंध वैष्णवांच्या भाळी, वारी निघाली. रमलो संसारात खरा, ऐक रखमाईच्या बरा, तरी जीव लागी तुझ्या पायरी. राव दारी उभा माझ्या, येतो बीट पायी तुझ्या, सेवा करीन योगे योगे माहुली. हरी मुखी नाम घोष विठ्ठला, रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, रमा, ए रमा, इकडे ये पटकन आणि विठ्ठलाचं दर्शन घे पाहू. आई, ते विठोबा कोण आहेत आणि सगळे ह्यांच्या पाया का पडतात? अगं, विठोबा म्हणजे साक्षात परमेश्वर. त्याची एक छान गोष्ट आहे, तुला ऐकायला आवडेल का ग ती गोष्ट? होय, सांग ना ती गोष्ट. ये इकडे ये, मी तुला त्याची एक गोष्ट सांगते. फार पूर्वी पुंडलिक नावाचा एक मुलगा होता. तो त्याच्या आई वडिलांना सारखा त्रास द्यायचा. त्याच्या आई वडिलांची सेवाच करायचा नाही, फक्त मौज मजा आणि प्रवास यातच तो रमून जायचा.
त्याच्या आईला वाटे मुलांनी आपल्या म्हातारपणात आपली सेवा करावी, पण कसलं काय, पुंडलिकला ते अजिबातच आवडायचं नाही. एके दिवशी त्याची आई त्याला म्हणाली, अरे आम्ही आता म्हातारे होत चाललोय, तू आमची सेवा कर, आम्हाला काय हवं काय नको ते बघ. त्या दिवशी पुंडलिक आईला म्हणाला की आई, तू मला अजिबात त्रास देऊ नकोस, मी आता यात्रेला चाललोय. हे ऐकून त्याचे आई वडील खूप दुःखी झाले की आपलाच मुलगा आपल्याशी असं का वागतोय. या वयात आपल्याला यात्रेला घेऊन जायचं सोडून तो स्वतः एकटाच चाललाय. पुढे पुंडलिक यात्रेला निघून गेला. त्याला वाटेत काही महान संत भेटले. त्यांच्या सहवासात राहून पुंडलिकाला आपल्या चुकांची जाणीव झाली. संतांनी पुंडलिकाला सांगितले की देवाला प्राप्त करण्यासाठी, प्रसन्न करण्यासाठी त्याच्या चरणाजवळच जायची आवश्यकता नसते. आपल्या आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा होय. आई, पण सेवा म्हणजे काय ग? अगं, सेवा म्हणजे जसं की मी आजारी पडले की कसं तुम्हाला पाणी औषध आणून देतेस का नाही? हो. हा, मग त्याला सेवा असं म्हणतात. आपल्या आई बाबांना काय हवं काय नको हे बघणं म्हणजेच त्यांची सेवा करणं होय. अच्छा, मग पुढे काय झालं? पुंडलिक यात्रेला निघाला का? नाही ग, तो तिथून परतला आणि आईवडिलांच्या पायावर डोकं ठेवून त्यांनी त्यांची माफी मागितली आणि आयुष्यभर आईवडिलांची सेवा करेल अशी शपथ घेतली आणि मनोभावे तो त्या सेवेत रमला. मग काय झाले? आणि यात तुझा विठ्ठल आहे कुठे? अगं हो सांगते. त्याची ही सेवा पाहून भगवान विष्णू खूप खुश झाले आणि त्याला भेटायला त्याच्या घरी आले. पण पुंडलिक तेव्हा देखील आई वडिलांची सेवाच करत होता. मग देव पुंडलिकाला भेटलेच नाही का ग? तसेच गेले? नाही ग, देवाने पुंडलिकाला आवाज दिला, पुंडलिका, अरे पुंडलिका, तुझ्या सेवेने व भक्तीने मी प्रसन्न झालो आहे आणि मी तुला दर्शन द्यायला इथे आलो आहे. पण पुंडलिक देवाला म्हणाला, देवा, मी आता माझ्या आई वडिलांची सेवा करत आहे, कृपया आपण थोडं थांबा. असे म्हणून पुंडलिकाने देवाला एक वीट फेकून दिली आणि त्या विटेवर उभे राहण्यास सांगितले. आणि नंतर पुंडलिक देवांना म्हणाला, माझे आई वडील झोपले की मी येतो तुमच्या दर्शनाला. मग देव रागवले असतील ना ग आई? नाही, उलट देव खूप खुश झाले व त्या विटेवर उभेही राहिले. आणि जेव्हा पुंडलिक बाहेर आला तेव्हा त्याने त्यांची क्षमाही मागितली. देवाने त्याला आशीर्वाद दिला व त्याला वरदान मागण्यास सांगितले. पुंडलिकाने खूप विचार केला, काय बरे मागावे. खूप अलौकिक विचार केल्यानंतर प्रपंचासाठी काहीही न मागता आता जसा उभा आहेस तसाच तुझ्या भक्तांसाठी इथे सतत उभा राहा असे वरदान मागितले. तुझे दर्शन सतत सगळ्यांना घडू दे असे पुंडलिक म्हणाला. आणि देव तथास्तु म्हणाले. आणि तेव्हापासून हे परब्रह्म विटेवर कमरेवर हात ठेवून इतकी युगेन युगे उभे आहेत. हाच तो माझा, तुझा, आपल्या सर्वांचा सावळा विठ्ठल. रमा, आता तुला समजले का विठोबा म्हणजे कोण आणि सगळे त्याच्या पाया का पडतायत? हो आई, मला समजलं. मग सांग बरं, तू या गोष्टीतून काय शिकलीस? मी जर तुझी आणि बाबांची सेवा केली तर आपल्या घरी पण विठोबा येतील, हो नाही? हो, अगदी बरोबर. चल आता आपण घरी जाऊ, ते वारकरी वाट बघतायत, त्यांना जेवायला पण वाढायचंय. भुवरी अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली. ही बरेचे तिरी निज
तुझ सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली युगे युगे विठेवरी शोभे कर छटावरी गरुडावरी आला माझा कानडा कैवारी सावळा हा माझा राजा गजर झाला हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली माझी विठाईला गोडोळा